हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नीता आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर, सुबक आणि दारासमोर देवासमोर किंवा देवघरासमोर काढता येणाऱ्या अशा छान रांगोळ्या काढणार आहे. ही जी रांगोळी पाहत आहात तुम्ही ना, ही साधी पान रांगोळी आहे. पानात पान काढून गुंतवलेले आणि मध्ये जे पाहतात ते क्राफ्ट आहे, ते मी हाताने बनवलेलं आहे. साध्या पुठ्ठा घेतला आहे आणि ब्लाऊज पीसचा तुकडा. त्यावर फॅब्रिकने श्री, स्वस्तिक, लक्ष्मी पावलं अशी वेगवेगळी प्रकारची शुभचिन्ह काढलेली आहेत. त्यामुळे साधी रांगोळीसुद्धा खूप खुलून दिसते. रांगोळी कलर जरी भरले नाही तरी रांगोळी उठून दिसते, ते या क्राफ्टमुळे. क्राफ्टला जो रंग भरला आहे तो डार्क आणि आकर्षक भरला आहे. फॅब्रिकने काढलेले डिझाईन आणि डार्क कलर रांगोळी अतिशय छान दिसत आहे. प्रत्येक महिलेकडे काही ना काहीतरी स्किल असतेच, ती आपण जोपासली पाहिजे एवढंच. या कलेमुळे आपले मन अगदी शांत होऊन जातं. मला तर रांगोळी काढायला फारच आवडतं. मन केव्हा शांत होऊन जातं कळतही नाही. दिवसभराच्या कष्टातून, कामातून अखंड दिवसभर आपलं मन सतत काही ना काहीतरी कामात किंवा मन हे सतत काही ना काहीतरी विचारात बुडून असतं. स्वतःचा विचार, घरादाराचा, नवऱ्याचा, मुलांचा, कामाचं, आज काय होणार, उद्या काय करायची, साधा भाजीसारखा पण मोठा गहन प्रश्न वाटतो. पण ह्यात थोडा वेळ काढून जर आपण कला आपली जर जोपासली ना, ती कला कोणतीही असो, आपली ती कला छोटी असू, मोठी असू, करता येऊ दे नाहीतर नाही येऊ दे. थोड्या प्रमाणात पण ती असतेच, पण ती जोपासा, सगळ्यांनी जोपासा. त्यासाठी यूट्यूब सुरू करा असं काही नाही आहे. ज्यांना छान येत असेल तर त्यांनी नक्की करा. मलाही एवढं फार येत नाही, पण मी खूप प्रयत्न करते आणि मला आवड आहे. मुळात म्हणजे आवड असणंच गरजेचं आहे. तर त्यातून मार्ग मिळत असतो. उद्या काय काढायचं, आज काय करायचं, आज काही त्यात विविधता आपल्याला दाखवता येईल, असे वेगवेगळे विचार सुचत असतातच. ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढली, दारासमोर काढली, तर दार तर आकर्षक वाटतं. देवघरात सुटताना प्रवेश केल्या केल्या आपलं मन अतिशय प्रसन्न वाटतं. का? तर या रांगोळीमुळे. जर देव तर माणसातच आहे. आपल्याला प्रसन्न वाटतं, अर्थातच देवाला पण हे नक्की आवडणार, हो का नाही? आपण बायकांना फारच प्रमाणापेक्षा जास्त शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा, लोकांचा विचार करत असतो. लोकं काय म्हणतील, त्यांना काय वाटतं, काही घेणं देणं नाही. तरी विनाकारण सतत विचार करणं सोडून द्या आणि कुठलातरी छंद जोपासा. मनःशांती मिळते, मन शांत होतं, आपले हार्मोन्ससुद्धा बॅलन्स होऊ शकतात. आपल्याला त्याची गरज आहे, कारण 45च्या नंतर हे गरजेचंच असतं. श्री स्वामी समर्थ.